काय गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. खूप दिवसाने आपला एक नवीन ब्लॉग येतोय. आज तर आहे खरं म्हणजे होळी, आणि होळीच्या दिवसात सगळे घरी असल्यामुळे आम्ही चाललो सगळे जरा देवाला दर्शन घ्यायला. आई आहे, पप्पा आहेत, दादा वहिनी आहेत, सगळे आहेत. चला मी तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे सोबत. चला, आपली गाडी काढलेली आहे मस्त भाई, VIP गाडी आहे. VIP लोक बसलेत गाडीत मस्त, एक नंबर. आई पप्पा बसलेत मस्त. आलो इथं काकाच्या इथे येऊन थांबलेलो आहे आम्ही. आता बघू एखादी येतं ते. पप्पा गेले दानाला, आई बसले मागं आपली निवांत सावलीला. कधी येतं ते काय माहिती, झालं उशीर एक तर आधीच. आणि मंदिरात चाललो आम्ही. आई हाय करते, हाय. मंदिरात चाललो आहे आपल्या घरापासून, म्हणजे वाघोलीपासून काहीतरी आहे 70-72 किलोमीटर आहे. जायला आम्हाला 3 तास तरी लागणार, कारण की पुण्याची ट्रॅफिक वा 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 वा. हॅलो, कुठे गेले तुम्ही? पुण्याची ट्रॅफिक म्हटल्यावर ते 10 किलोमीटर असेल तरी 1 तास लागतो, असं आहे, एवढी ट्रॅफिक असतं. त्यामुळे हळूहळू जाणार आहे आम्ही. बारकी पोरं पण आहेत आणि मजा तर लई येणार आहे, सगळे एकत्र आली त्यामुळं आज. तर चला बघू पुढं कसं होते काय. तर चलो कंटिन्यू राहा आपल्यासोबत. हॅपी होली ओ मोठे, हॅपी होली, हॅपी होली. अरे नको रे, नको रे, नको रे. काय रे वहिनी, वहिनी हॅपी होली. ओ काय बोलणार? धनश्री वहिनी, हॅपी होली. नको रे, माझं तर लई दुखतंय. आमचे हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. हे त्याची पाण्याची बाटली दे बाई, त्यावेळेला पाणी मागवते. चला रे, चला रे, गोविंदास. होली रे होली, गावचा पाटी. गावचा पाटील उड्या मारी. त्याला जायचं दीदी सोबत. हॅपी होली. हे खाली पकडलंय. ओली इथे घालता काय तू? टप्पावर बस वर. त्याने टाक आतमध्ये दोघींना. वहिनीला टाक डिक्कीत. चला चला, जय श्याम. चलो चल.
गाईज 2 तासाच्या अफाट प्रवासानंतर त्या ट्रॅफिक नंतर आम्ही आत्ताशी थांबलो पेट्रोल पंपावर आणि तिथं मारा नाही झाला. आणि इकडं जरा पिक्चर चालू आहे आमच्या मागच्या साईडला धुलीवंदन चालू आहे. अमिताभ बच्चनचा सोळे पिक्चर चालू आहे. शोले पिक्चर चालू आहे चालू आहे. शूटिंग चालू आहे. येतोय का आवाज? काय माहिती बाबा. शूटिंग चालू असल्यामुळं जरा आम्ही थांबलो, जरा म्हटलं बघावं पिक्चर बघावं लाईव्ह लाईव्ह पिक्चर लाईव्ह फायटिंग चालू आहे तिकडे. ते पण पेट्रोल पंपाच्या शेजारी. इथं कुठला पेट्रोल पंप? HP. जाऊन दे पेट्रोल पंप कुठला, कारण असं ना आपल्याला लाईव्ह पिक्चर बघायला भेटलेलं आहे झाला. आणि त्यात एक सांगतो तुम्हाला, पुढं काय आम्हाला CNG भेटणार नाही, त्यामुळं आम्ही फुल तयारीत पेट्रोल घेऊन चाललो 2 बाटल्या. फुल तयारी म्हणजे CNG नाही भेटलं, पेट्रोल रिक्षातलं काय 3 लिटरचं पेट्रोलची टाकी आहे, संपला तरी आपण परत थांबून पेट्रोल टाकू शकतो. अजून लांबच्या पल्यावर आलेलो आहोत आणि लांबचं म्हणजे तरी पण 100 ते 120 किलोमीटर अजून राहिलं आता थोडंसं, ठीक आहे. 35 किलोमीटर राहिलं. ओके. तर चला भेटू पुढं. इकडं आईचं काय चाललं? आणि जरा पाणी जास्त उन्हाळा असल्यामुळं जरा शरीरात पाणी थंडगार पाणी जरा बाटली घेतली, पाणी पितो थोडा. गार होतं जरा, थंड होतं, जरा थंड झालं, गरमीत थंड झालं बरं वाटतं जरा. मला पण पाच गरीबाला पाचता काय डायरेक्ट. पाणी प्यायचं का? वड 500 गांजा गांजा तिकडे विषय चालू आहे, गांजा. चला जाऊ दे तिकडे त्यांचं. आता निघू आपण पुढं. आपली अजून एक गाडी मागं राहिली, ट्रॅफिकला आहे, आणि काढली कशी तरी हळूहळू कोपऱ्याने. तर आता जाऊ पुढं. कसलं टोपण पाहिजे तुम्हाला? हे बायांचं काय कर नसतं, काय करतील ना काय नाही. कान माझे बधीर झाले सर, माहिती नाही. एक बाई दुसऱ्या बाईला भेटले कसं, आणि आता जावा भावा वैतागला तुमचा या जावांमध्ये. चला भेटू पुढं, जाऊ पुढं. आता कुठंतरी थांबून नाश्ता करू आणि डायरेक्ट जाऊ दर्शनाला. लय वेळ झाला आणि ऊन पण एवढा आहे ना काहीच अफाट. काहीच मगाशी ट्रॅफिकमध्ये बसलो, आता तुम्हाला रस्ता दाखवून इथं असला वैतागलं ना गाडी चालू करून. हे बघा हा रस्ता, काय हा प्रकार. पहिली ते ट्रॅफिक आणि हा रोड, गाडी चालवावं का नाही माणसाने. आता लागला पुढं बघा परत तसंच. परत रोड तसंच. असं झालंय आमचं खेळ. रिक्षावाले ड्रायव्हर बनवून ठेवला या बायांनी मला. ड्रायव्हर आया चालवा गाडी जरा थोडीशी. वाट लागली, वाट येतं कमरेची वाट. थंड बाजा म्हटलं तर थंड नाही बाजला. आता पप्पाने बाजला की तुला? पप्पांनी बाजला, मी बायांचं म्हणतोय. तुम्ही बाजला, मी तुमचं नाव घेतलंच नाही काय. पप्पांनी मला आता जाऊन दे, गाडी चालवून दे. मला तुमच्या नादी लागून फायदा नाही, गाडी चालवून दे मला. काय बोलले होते बाप्पा तुम्ही? अरे त्या ठेकेदार होता ना, त्या ठेकेदारला मी सांगितलं होता का ह्या पहिले ह्या रस्त्याचं काम करून पण त्या माधवच्या ऐकलंच नाही. वाट लावली, वाटत लावून शिवी देऊन ना वाट लावली. त्याला पहिला मी बोलतो होतो, माझ्याला कोणीच सांगितलं होता तर तू ह्या रस्त्याचं काम करून घे, कारण का शेवटी तशी आमच्या घरच्या न्यायला लागतं. हा आणि संख्या वाढत चालली ना. खेडेगाव असलं तरी काय चाललं, पण शेवटी संख्या वाढत चालली. आणि अशा प्रकारे इथं ते काय पॉलिटिक्स लोकांचं भाषण चालू झालेलं आहे. ते ऐकून घेऊ आपण पहिले, पण गाडी चालू. ठीक आहे. आणि कसं आहे काहीच ऊन बेकार आहे, रस्ता खराब आहे. वाट लागली खरंच, पण तरी चाललंय. व्ह्यू बघत डोंगर बिंगर दाखवतो तुम्हाला. तिथं हां बोला. तिथं काय तुमचीच आहे काही? अरे बा, इथं लोखंड तयार होतो. लोखंड तयार होतो. आणि तू काय करतात? लोखंड ते आता लोखंड काय छोटी बिल्डिंग आहे, बिल्डिंग बांधण्यासाठी. अच्छा, स्टील फॅक्टरी. गेस्ट हाऊस आहे तुमचं?
कधीच जायला इथून असते गार्डन मिळते दाखवा. गाडी कुठे गाडीच्या चौकीत सगळी रोड बघितलं पब्लिक आपल्या कशाने लाल झालं कलरनी लाल झालं कशाने सांग परत जाईस बघितलं कलरनी ना कलरनी लाल झालं कलर कोणता कलर होता कुठला कलर होता रेड होता का बरं ऐक ना कुठल्या मुलीने कलर लावला तुला कलर कुठल्या मुलीने लावला मुलगी होती मुलगी शुभम अजून शेखर आणि अर्णव आणि अंडे फेकून आणि ती ही काय तिचं नाव आरवणी होती ती आरती होती आरवणी आरती आणि ती आरतीने तुला कलर लावला लावला का नाही चू होती जस्ट आता आलोय गाडी पार्क केली इथं हे बघा या बाया चाललं हार घ्यायला म्हणजे आया वहिनी कुठं चाललं हार घ्यायला जा घ्या आणि तोच हार माझ्या लग्नासाठी ठेवा बायकोला मग मला घ्यायला नको हार परत बघायचं मंदिर आहे आलोय आपण चपला काढायच्या ना पाय वाजतात का वहिनी पाय वाजतात अहो देवाला दर्शनाला आलेलं कसं कळायचं चला यांचं होईल शॉपिंग तर आपण पुढे जाऊ याला तर 10 वेळा ताणच लागते चावल बघ वहिनी नाही कुत्र म्हणतो तुम्ही कशाला चावल त्याला तू चावते काय ब्रश खाल्ला त्याने चला सगळं भेटेल काय माहीत नारळ चल 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 चला 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 जय शंभो नारायण हर हर महादेव चला फायनली गाईज मंदिरात आलो आपण
इथं कॅमेरा अलाउड नाही आहे, थोडंसं दाखवतो लांबूनच. मंदिर बघा कसलं भारी आहे. लगेच कुठं थांबले घेतले असं. हे आलं, याला वाजवायचे, खाली नाही. दे उचलून घेते ते वाजव. अरे नको म्हणते. हा हा वास. दोघांना दम बोलतो. हिला घ्या. वहिनीला हालेल काय? हा अरे बापरे. वहिनी वाजवा वाजवा. फक्त मागं पडू नका, आमची म्हणा हाईटच पुरत नाही. बाई काय प्रकार. बरं जाऊ, राहून दे तुमचं. हा अरे बापरे. गपरे. आपा जावं, हात लावा. बापरे मागच्या मागं पडशील. बस मागच्या मागे जाशील. काय वाजवताय. चला लय झालं, लय खेळलं. चला हे तर दर्शनाला आलेत का खेळायला आलेत का कळत नाही. बघा ना, चला लवकर, उशीर झालाय, भूका लागल्या तिथं. खाल्लं नाही सकाळपासून काय. 6 वाजले. हे इकडून गाईस घरी जाता जाता महाराजांचं दर्शन घेतलं आणि इथं म्हटलं कुस्ती चालू आहे, तर म्हटलं जरा कुस्ती बघून जावं. तर कुस्ती बघायला थांबलो. 1 नंबर डागरावरती या ठिकाणी पैलवान भोसले यांनी डागरावरती कुस्ती मारलेले. त्यांचं या ठिकाणी संत माजी सरपंच तुकाराम अप्पा जाधव, राजवरती सावंत, तसेच या ठिकाणी संतोषराव शिंदे, या ठिकाणी पैलवान बापूसाहेब हरगुडे, तसेच भीमराव शिंदे, आपलं धनंजय हरगुडे, राहुल डोरे विनंती कुस्ती लावण्यासाठी या. तर गाईज आत्ता जस्ट घरी आलोय आम्ही. वैतागलो सकाळच्या, तर ट्रॅफिक, तो रस्ता खराब, ऊन, प्रवासामुळे पूर्ण वैतागलो आम्ही. मीच नाही, मी तर गाडी चालवून वैतागलोच, पण मागं बसलेले पप्पा, आई, मोठे सगळेच वैतागले. तर आता अजून आईला जेवण बनवायचं आहे. तर आजचा ब्लॉग काय वाटला, कसा वाटला ते कमेंट करून सांगा. तो भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये, आपल्या फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.